नमस्कार मैत्रिणी, आज संडे आहे. संडे आज सगळ्यांचा आरामाचा दिवस असतो. तसा माझाही सुद्धा आरामाचा दिवस आहे. मस्त आज मी पोहे बनवायचं बेत केलंय. मस्त तेल तापलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली, कांदा सुद्धा टाकला, छान असं परतून घेतलं. त्यामध्ये हळद टाकली, थोडे शेंगदाणे सुद्धा तळून घेतले, ते सुद्धा टाकले, लिंबू टाकला. लिंबू टाकल्याने पोह्यांना छान टेस्ट येते, त्यामुळे मी तेलातच लिंबू टाकते. मस्त असं परतून घेतलं. त्यानंतर पोहे छान असे भिजलेले होते, ते सुद्धा मी टाकून घेतले. छान एकजीव करून घेतला. आपल्या सगळा लिंबूचा रस सगळ्या पोह्यांना लागला पाहिजे असं छान असं परतून घेतले. त्यानंतर चवीपुरतं मीठ सुद्धा घेतलं, टाकले. त्यानंतर झाकण ठेवले 1-5 मिनिटासाठी. परत एकदा हलवून घेतले. मस्त असे पोहे आपले झालेले खाण्यासाठी. वरून कोथिंबीर टाकली आणि हे बघू शकता तुम्ही, खाण्यासाठी आपले पोहे छान असे तयार झालेले आहेत. आमचा नाश्ता झाल्यानंतर शाई 8 दिवसाची साठवून ठेवलेली, ते मिक्सरला मी हलवण्यासाठी घेतलेली. आणि मस्त त्याच्या अगोदर मी रवीन हलवत होते, पण काही मला जमलं नाही. मग डायरेक्ट मिक्सरला मी लावलं. आणि बघू शकता लोणी मी हलवत बघू शकता, लोणी मला गोळा करायचं होतं, त्यामुळे मी रवी परत एकदा त्या भांड्यात घातली ताकामध्ये. आणि बघू शकता लोणी किती छान असं निघालेलं आहे. आणि घरचं लोणी तूप ते तूपच असतं. आणि बघू शकता मस्त असं गोळा झालेलं आहे. गावी जे ताक घालून लोणी काढतात, घट्ट असं लोणी निघतं. तसं मुंबईचं आपलं इकडचं काय एवढं असं घट्ट निघत नाही. आपलं दूध तर एवढं चांगलं तापत नाही, त्यामुळे लोणी असं घट्ट काय असं निघत नाही. आणि बघू शकता मी 2 वेळा असं काढलेलं आहे आणि एवढंसं लोणी निघालेलं आहे. आणि हे बघू शकता आपण जे लोणी काढलेलं त्याचं तूप बघू शकता किती निघालेलं आहे, किती निवाटक. आणि तूप कडताना सतत आपलं हलवत राहायचं, नाही तर काय होतं, ती जी शाई येते ती खाली करपती. त्यामुळे आपण तूप जर कडस तोपर्यंत असं हलवत राहायचं चमच्याने. मी आता गॅस बंद करते. एकदम जास्ती कडलं तर काळं पडण्याची शक्यता असते, त्यामुळे आता गॅस बंद करते. आणि बघू शकता आपलं तूप मस्त झालेलं आहे. आणि वास तर मस्त असं दरवळते. मस्त असं तूप काढलेलं आहे आपलं. सतत गॅस बंद केला तरी आपण हलवत राहायचं. का होतं, आपलं तोपाची गरमी असते, त्यामुळे सुद्धा आपलं तूप जास्ती कडण्याची शक्यता असते. त्यामुळे थंड होईल तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे, बघू शकता. आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी प्रज्ञाचं पार्सल आलेलं. तिनं रेडीमेड असा तिचं ऑफिस टेबल मागवलेला, ते ओपनिंग करत होते. तर बघू शकता ॲमेझॉनवरून तिनं मागवलेला हा टेबल. तर बघितलं, सगळं साफ केलं. त्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजता कारपेंटर आलेला, तर तोच जॉईन करून देत होता. तर तो बघत होता.